नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जी के व करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आणि सिलेक्टेड असणार आहेत. व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत, जेणेकरून या व्हिडिओतील प्रश्न तुम्हाला समजले की नाही हे कळण्यास मदत होईल. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, काळा घोडा कला महोत्सव खालीलपैकी कोठे भरतो? अतिशय महत्त्वाचा आहे प्रश्न, पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे बऱ्याच वेळेला. ठीक आहे, काळा घोडा कला महोत्सव हा जो आहे तो मुंबई या ठिकाणी भरत असतो. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए मुंबई हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सतलज. ठीक आहे, सतलज नदीवर हा प्रकल्प स्थित आहे. भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. ठीक आहे, भाकरा नांगल हा भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. मित्रांनो, भाकरा व नांगल हे दोन्ही वेगवेगळे प्रकल्प आहेत. ठीक आहे, भाकरा हा जो प्रकल्प आहे तो या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि नांगल जो प्रकल्प आहे तो पंजाबमध्ये आहे. ठीक आहे, एकाच नदीवर आहेत. सतलजवर हिमाचल प्रदेशमध्ये भाकरा आणि पंजाबमध्ये नांगल असे हे दोन प्रकल्प आहेत. भाकरा जो प्रकल्प आहे त्याच्या जलाशयास गोविंद सागर असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा प्रश्न सेपरेटली विचारण्यात आलेला आहे. भाकरा जलाशयास काय म्हटले जाते? गोविंद सागर. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी एक प्रश्न विचारला जातो, जगातील सर्वात लांब धरण कोणते? तर बघा, हिराकूड. ठीक आहे, महानदीवर असलेले हिराकूड हे जे धरण आहे, हिराकूड हे जगातील सर्वात लांब धरण आहे. हा देखील प्रश्न पोलीस भरतीत विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? भाकरा नांगल प्रकल्प हा सतलज या नदीवर स्थित आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, वाळवंटातील हिरवळीच्या भागास काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? ओएसिस. पर्याय क्रमांक बी ओएसिस असं म्हटलं जातं. विचारलेला प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये. वाळवंटामध्ये जो हिरवळीचा भाग असतो त्याला ओएसिस असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताला सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागलेली आहे? कोणत्या देशाची आहे? बांगलादेश. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए बांगलादेश हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. एकूण 4096 किलोमीटर. ठीक आहे, 4096 किलोमीटर एवढी सीमा बांगलादेशची लागलेली आपल्या भारताला. ठीक आहे, सर्वाधिक. ठीक आहे, 4096 किलोमीटर लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीनचा क्रमांक लागतो. त्यानंतर सर्वात कमी जर विचारलं तर अफगाणिस्तान. ठीक आहे, भारताला सर्वात कमी सीमा कोणत्या देशाची लागलेली आहे? अफगाणिस्तान. सर्वात जास्त आणि सर्वात कमी लक्षात ठेवायचं आहे. सर्वात कमी 106 किलोमीटर अफगाणिस्तान, सर्वात जास्त 4096 किलोमीटर बांगलादेश. ठीक आहे, भारताला एकूण 7 देशांची सीमा लागलेली आहे. ठीक आहे, 7 देशांची सीमा लागलेली आहे. ते देश आपल्याला माहीत पाहिजेत. कोणकोणते आहेत मित्रांनो? तर या ठिकाणी बांगलादेश, पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, म्यानमार. ठीक आहे, असे हे 7 देश आहेत जे आपल्याला माहीत असले पाहिजेत. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांना कैद करून ठेवलेले मंडालेचे तुरुंग खालीलपैकी कोणत्या देशात आहे? कोणत्या देशामध्ये आहे मित्रांनो? तर म्यानमार. ठीक आहे, पूर्वीचा ब्रह्मदेश. म्यानमार आता त्याचं नाव आहे, पूर्वी त्याचं नाव होतं ब्रह्मदेश. ठीक आहे, तर या देशामध्ये हे तुरुंग आहे मंडालेचे, जिथे लोकमान्य टिळकांना कैद करून ठेवण्यात आले होते आणि याच तुरुंगामध्ये त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे, गीता रहस्य हा बऱ्याच वेळेला पोलीस भरतीत विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. जन्म कधी झालेला आहे कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कविता संग्रह विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी लिहिलेला आहे? कोणता मित्रांनो? तर या ठिकाणी विशाखा. पर्याय क्रमांक ए विशाखा हा जो कविता संग्रह आहे तो कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेला आहे. त्यानंतर हा जो आहे रंग माझा वेगळा हा जो कविता संग्रह आहे तो सुरेश भट यांचा आहे, रंग माझा वेगळा. त्यानंतर जातक हा जो कविता संग्रह आहे तो विंदा करंदीकर यांचा आहे. जातक हा जो कविता संग्रह आहे तो विंदा करंदीकर यांचा आहे. त्यानंतर नव्या माणसाचे आगमन हा जो कविता संग्रह आहे तो नारायण सुर्वे यांचा आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? विशाखा हा कविता संग्रह विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेला आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिक्स संघटनेची संख्या 5 वरून किती झालेली आहे? मित्रांनो, पूर्वी ब्रिक्स संघटनेमध्ये फक्त 5 देश होते, परंतु आता ते 10 झालेले आहेत. ठीक आहे, 11 झाले असते, परंतु अर्जेंटिना या देशाने समाविष्ट होण्यास नकार दिला, म्हणून आता एकूण 10 देश आहेत ब्रिक्स या संघटनेमध्ये. ठीक आहे. 15वी जी ब्रिक्स परिषद दक्षिण आफ्रिकेत पार पडली, तिथे सायरिल रामाफोसा जे साऊथ आफ्रिकेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या 6 देशांना समाविष्ट होण्याची विनंती केली होती. त्यापैकी 5 देश समाविष्ट झाले. ठीक आहे, आणि अर्जेंटिनाने नकार दिला. आता 10 देश आहेत. एकूण कोणकोणते 10 देश आहेत ते आपल्याला माहीत असले पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, माहीत असतील तर कमेंट करायचे. 10 देश कोणते आहेत ब्रिक्समध्ये? त्यानंतरचा प्रश्न आहे, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया व UAE व डॅश डॅश हे ब्रिक्स संघटनेत समाविष्ट झालेले नवीन देश आहेत. या ठिकाणी बघा, आपण कमेंटमध्ये विचारलेलं त्याचं अर्ध उत्तर या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. 5 देश आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. कोणते आहेत बघा, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE व डॅश डॅश. तर या ठिकाणी इथिओपिया. ठीक आहे, पर्याय क्रमांक C इथिओपिया. इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE व इथिओपिया हे ब्रिक्स संघटनेत समाविष्ट झालेले नवीन देश आहेत. ठीक आहे, आता राहिलेले 5 कोणते आहेत तर कमेंट करायचे आहेत. या ब्रिक्स नावामध्येच ते 5 देश आहेत. ठीक आहे, ब्रिक्स हे जे नाव आहे ते त्या 5 देशांच्या नावावरच आधारित आहे. ठीक आहे, सध्याची जी ब्रिक्सची परिषद आहे ती रशियामध्ये पार पडत आहे. रशिया या देशामध्ये पार पडत आहे. कोणत्या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. ब्रिक्स परिषद ही जी आहे ती आता भरलेली आहे रशिया या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? कोणत्या प्रांतात झालेला आहे? मुंबई मद्रास. पर्याय क्रमांक A मुंबई मद्रास हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, ही जी रयतवारी जी पद्धत आहे ती कोणी लागू केली होती असं जर विचारलं तर थॉमस मनरो. ठीक आहे, थॉमस मनरो याने रयतवारी पद्धतीचा शोध किंवा स्थापना केलेली आहे. थॉमस मनरो नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले होते? कोणी केले होते? या ठिकाणी पर्यायांपैकी अवंतिकाबाई गोखले यांनी 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचे नेतृत्व केले होते. ठीक आहे, अवंतिकाबाई गोखले यांनी बघा, अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजीचे मराठीत चरित्र लिहिलेले आहे, ज्याचं नाव आहे गांधीजींचे जीवन, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. गांधीजींचे जीवन जर विचारलं कोणाचं आहे पुस्तक तर अवंतिकाबाई गोखले यांचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेलेला आहे? कोणत्या? तर नांदूर शिंगोटे. पर्याय क्रमांक C नांदूर शिंगोटे या ठिकाणील युद्धामध्ये कॅप्टन हेनरी मारला गेला. कोणाच्या? ब्रिटिश व भिल्ल यांच्या युद्धामध्ये. ठीक आहे, नांदूर शिंगोटे हे जे ठिकाण आहे ते पुणे नाशिक रोडवर असलेले गाव आहे. ठीक आहे, पुणे नाशिक रोडवर असलेले एक गाव आहे नांदूर शिंगोटे. ओके. त्यानंतर प्रश्न आहे, उल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार सरोवराची खोली किती आहे? किती आहे मित्रांनो? 137 मीटर एवढी खोली आहे. 137 मीटर एवढी खोली आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे बुलढाणा जिल्हा. ठीक आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेले लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि 137 मीटर एवढी त्याची खोली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले होते? कोणी म्हटले होते? महात्मा गांधी. पर्याय क्रमांक D महात्मा गांधी यांनी म्हटले होते. ठीक आहे, महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हटले होते. जन्म पोरबंदर गुजरात या ठिकाणी झालेला आहे 2 ऑक्टोबरला. ठीक आहे, वर्ष कमेंट करायचं आहे. 2 ऑक्टोबर वर्ष कमेंट करायचं आहे केव्हा गांधीजींचा जन्म झालेला आहे. मित्रांनो, एक प्रश्न विचारला जातो, संविधानाची कल्पना सर्वात आधी कोणी मांडली? प्रश्न विचारला जातो, संविधानाची कल्पना सर्वात आधी कोणी मांडली? तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी संविधानाची कल्पना सर्वात आधी मांडलेली आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, पोलीस भरतीत विचारलेला आहे. ठीक आहे, संविधानाची कल्पना सर्वात आधी कोणी मांडली? मानवेंद्रनाथ रॉय. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? कोणत्या नदीला म्हटलं जातं? तर पंचगंगा.
पर्याय क्रमांक सी, पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हटले जाते. मित्रांनो, पंचगंगा ही जी नदी आहे तिच्यामध्ये कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती या 5 नद्या आहेत. ठीक आहे. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती या 5 नद्यांनी मिळून ही पंचगंगा ही नदी तयार होते. ठीक आहे. पंचगंगा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची. ठीक आहे. या ठिकाणी कृष्णा नदीची उपनदी आहे पंचगंगा ही नदी. ठीक आहे. पंचगंगा व कृष्णा यांचा संगम कुठे होतो? नृसिंहवाडी दत्त मंदिर ज्या ठिकाणी आहे तिथे या 2 नद्यांचा संगम होतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या मुख्य भूमीला लाभलेला समुद्र किनारा किती आहे? किती आहे मित्रांनो? भारताच्या मुख्य भूमीला विचारले या ठिकाणी 6100 किलोमीटर. पर्याय क्रमांक ए 6100 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा भारताच्या मुख्य भूमीला लाभलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, मुख्य भूमी म्हणजेच अंदमान निकोबार ही जी बेटे आहेत ती सोडून. ठीक आहे. आणि अंदमान निकोबार लक्षद्वीप बेटे जर पकडून टोटल किनारा विचारला तर तो किती आहे? 7516 किलोमीटर. ठीक आहे. तर बेटांना पकडून एकूण जो समुद्रकिनारा आहे तो 7516 हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि फक्त मुख्य भूमीला विचारलं तर 6100 किलोमीटर हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारताला एकूण भूसीमा किती लाभलेली आहे? तर बघा 15200 किलोमीटर एवढी भारताची भूसीमा आहे एकूण. ठीक आहे. जर या ठिकाणी विचारलं भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 2933 किलोमीटर. 2933 ही पूर्व पश्चिम लांबी आहे. तर 3214 ही उत्तर दक्षिण लांबी आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? कोणते साधन आहे? संख्यात्मक. पर्याय क्रमांक ए संख्यात्मक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे संख्यात्मक साधन आहे. तर मित्रांनो, आता या 16 प्रश्नांची रिव्हिजन मारून घेऊया जेणेकरून 16 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाठ झाली का नाही हे समजण्यास मदत होईल. चला तर रिव्हिजन सुरू करूया. रिव्हिजन पाहताना प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करा आणि शेवटी 16 पैकी किती उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमली हे कमेंट करून सांगा. चला स्टार्ट करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, काळा घोडा कला महोत्सव खालीलपैकी कोठे भरतो? कोठे भरतो? पर्याय क्रमांक ए मुंबई हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भाकरानांगल प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सतलज. त्यानंतरचा प्रश्न आहे, वाळवंटातील हिरवळीच्या भागास काय म्हटले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी ओएसिस. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताला सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बांगलादेश. पुढील प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांना कैद करून ठेवलेले मंडालेचे तुरुंग खालीलपैकी कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी म्यानमार, आताचा ब्रह्मदेश, पूर्वीचा ब्रह्मदेश आताचा म्यानमार. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कविता संग्रह विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विशाखा. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिक्स संघटनेची संख्या 5 वरून किती झालेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 10. त्यानंतरचा प्रश्न आहे, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE व डॅश डॅश हे ब्रिक्स संघटनेत समाविष्ट झालेले नवीन देश आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इथिओपिया. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई मद्रास. पुढील प्रश्न आहे, 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अवंतिकाबाई गोखले. त्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नांदूर शिंगोटे. पुढील प्रश्न आहे, उल्कापातामुळे तयार झालेल्या लोणार सरोवराची खोली किती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 137 मीटर. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महात्मा गांधी. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंचगंगा. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या मुख्य भूमीला लाभलेला समुद्र किनारा किती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 6100 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संख्यात्मक. तर अशा प्रकारे मित्रांनो 16 प्रश्नांची रिव्हिजन देखील आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. कमेंट करून सांगायचं आहे 16पैकी किती उत्तर तुम्हाला बरोबर द्यायला जमलेले आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून दररोजचे व्हिडिओ आपले तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आहे. ग्राउंड अभ्यास जोरात चालू ठेवायचा आहे. धन्यवाद.